नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज गावी चालले आणि मला लेट झालेला स्टँडला जायला. तर मी एक ऑप्शन निवडला की मेट्रोनं आपण स्टँडला जाऊया. तर फायनली मी मेट्रोला आली आणि तिकीट काढायला तिकीट काउंटरला चालले. तर आम्ही आता 3rd फ्लोअरला चाललो होतो. तर लिफ्टमध्ये पण गर्दी होती खूप. उशीर झाला होता कारण पाऊस पण होता आणि ट्रॅफिक लागलं होतं, त्यामुळे उशीर झाला होता. माझ्याकडे फक्त अर्धा तास होता स्टँडला जायला. तर चला तर मग जाऊया. जॉबवरनं सुटलेले माणसं येत जात तर होतीच आणि आम्ही फायनली उतरलो लिफ्टमधून आणि तिकीट काउंटरकडे चाललो होतो. खूप घाई होते आम्हाला. मला तर खूपच होती. मला माझी बस मिस झाली तर मला कसं होणार. मग गावाकडे जायची खूपच घाई लागली होती मला. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला तर मग पहिले आपण तिकीट काढूयात. तिकीट काढायला एवढी काही गर्दी नव्हती, तरी एक वेळ बरं झालं, कारण तिथे आम्हाला खूप टाईम गेला असता आणि तिथे स्कॅनिंग करेपर्यंत नेट येईपर्यंत. फायनली तिकीट काढते आणि स्कॅनच होईना. मेन म्हणजे नेटवर्क मला येत नव्हतं, पाऊस पण खूप होता बाहेर आणि स्कॅनिंग केलं तिथे प्रॉब्लेम झाला. म्हणजे तिथे लेट झाला. ऑफलाईन तिकीट लवकर झालं असतं पण ऑनलाईन काही होईना. आम्हाला वाटलं होतं ऑनलाईन तिकीट लवकर होईल. आणि फायनली तिकीट काढलेलं आणि पुढे निघालेलो तर तिथे स्कॅन करावं लागत होत्या बॅग वगैरे. तर चेकिंग होत होती आणि पुढे कुठेच तुम्हाला तिकीट काढल्यानंतर आपल्या तिकीटशिवाय एंट्री नाही, कारण तिकीटवरती स्कॅनर असतो, तो स्कॅन सगळीकडे करावा लागतो. तर चेकिंग वगैरे केलेली आणि पुढे निघालेलो. तर तिकीट बार मला ते घेऊन जावं लागत होतं, कारण त्या तिकीटवरचा तो स्कॅन केल्यानंतरच पुढे आपल्याला एंट्री होती हे समजल्यावरती मी तिकीट हातातच ठेवलं आणि हा स्कॅनमध्ये तो स्कॅन करावा लागत होता. आणि आम्हाला स्वारगेट या दिशेनुसार घेतलं नाही, तर मला जायचं होतं नाशिक फाटा, कारण मला माझी बस होती तिकडून, त्या स्टँडवरून होती, तर तिकडे जायचं होतं. तर आमचं ते स्टेशन तिकीट काउंटरवरती होता. फायनली आलेलो आम्ही स्टेशनला, मेट्रो स्टेशन. वाव, खूप भारी वाटत होतं. संध्याकाळचा टायमिंग होता आणि पाऊस पण भारी पडत होता. त्याचं वातावरण ते कुलिंग होतं. फायनली आमची मेट्रो आलेली आहे. एवढी काही गर्दी नव्हती, तरी पण एवढे जॉबवरून येणारे जाणाऱ्यांचीच जास्त गर्दी होती. म्हणजे एवढी काही नव्हती, तरी पण पुरेपूर गर्दी नव्हती. फायनली बसलेलो. तरी म्हणलं मला ते 5 मिनिटच लागणार होते, तसं काही नाही, 5-10 मिनिटातच मी पोहोचणार होते. अर्ध्या तासाचा प्रवास मी मेट्रोने 10 मिनिटांनी केला. मेट्रोमध्ये उभं राहिल्यावर पण कळत नाही राव की मेट्रो बाबा चालू झाले होते, अलगदपणे पळते कशी पहा. खूप भारी वाटतं. हे व्हिडिओ पण मी इझी काढत होते. हाय, कसं काय, बरे आहात ना? चला तर मग मेट्रोचा आनंद घेऊया आपण.
आणि माझ्या पुढे 3 स्टेशन येणार होते, नंतर माझं स्टेशन येणार होता. अशा प्रकारे मी मेट्रोने प्रवास केलेला आहे. 10 मिनिटाचा का होईना पण तो केलेला आहे. आणि नेक्स्ट ब्लॉग मी खूप मोठा करेल याच्यावरती, कारण मी खूप घाईघाईमध्ये होते. असंच करायचं म्हणून असं नाही की असं ठरलं पण नव्हतं की मेट्रोने जाणार आहे म्हणून. इमर्जन्सी म्हणून मेट्रोने गेले, कारण मला बस मिस होऊ नये म्हणून मेट्रोने मी हा ऑप्शन निवडला. तर आता माझं स्टेशन आलेलं आहे, मी उतरले. बाय. तर चला, तर मग आता मी फायनली उतरले. खूप फार वाटलं आणि निघाले मी माझ्या स्टँडकडे. लवकर पळते मेट्रो आणि संध्याकाळचा टायमिंग आहे. व्ह्यू बघा वरचा, अगदी वरचा छान वाटतं. आणि आता मी चालले स्टँडकडे. असं नाही की तिकीट हरवलं बाबा, काहीच नाही असं करणार, कारण तिकीटशिवाय बाहेर पडू शकत नाही. जरी आपण आपल्या स्टेशनला आलो तरी आपण आपल्या तिकीटशिवाय बाहेर पडू शकत नाही. असं नाही की स्टेशन आलं आहे ना आपण तिकीट हरवलं आहे काय, असं काहीच नाही चालणार, कारण ते अनलॉक होतच नाही. स्कॅन म्हणजे पुढे आपल्याला जाऊच देत नाही, सेन्सर आहे पुढे, गेलं तर पुढे अडकून ठेवतात. हे पहा तुम्ही आता समोरच. गाड्यांचा ऑनलाईन आहे आणि ते स्कॅन नाही झालं, त्याच्यामुळे पुढे लॉक पडला. बघा, नाही जाऊ शकत. लॉक स्कॅन करावंच लागतं आणि स्कॅन मोस्टली होत नाही लवकर. फायनली झाले स्कॅन आणि मी तर निघाले. नाही येऊ शकत स्कॅनिंग शिवाय. चांगली सिस्टीम आहे तशी, पण तिकीट खूप इम्पॉर्टंट आहे, सांभाळून ठेवावंच लागतं आधी आपल्या स्टेशनला येईपर्यंत काय आपल्या रोडला येईपर्यंत ठेवावं लागतं, कारण त्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही. फायनली मी स्टेशनला उतरले आपल्या आणि आले आणि स्टँडला चालले. स्टँड माझ्या डाव्या बाजूलाच मला रोड क्रॉस करून जावं लागणार आहे. आणि मी 10 मिनटामध्ये पोचले. अर्ध्या तासाचा प्रवास मी 10 मिनटात केला आहे, कारण पाऊस पण खूप होता आणि बॅग तर एक होती माझ्याकडे. मी म्हटलं तुला आता फायनली पोचले आता रत्नागिरीमध्ये. त्यावेळी मी मधला स्किप केला व्हिडिओ म्हणजे मी तर पाऊस खूप होते त्याच्यामुळे मी तिथला स्टँडमधला व्हिडिओ नाही चालू शकले. आणि फायनली मग स्वर्गात एंट्री केलेली आहे आणि खूप भारी वाटते. पाऊस पण नॉर्मल आहे इकडे आणि वातावरण मग कसलं भारी आहे. आणि फायनली मी लालपर्यंत उतरले, तिथपर्यंत आले बस स्टॉपपर्यंत. पुणे मेट्रो ते माझा रत्नागिरी कोकण असा प्रवास आलेला आहे आता. इथे बघत होते मी स्टॉपला की मग बस वगैरे किंवा एक सकाळची बस जाते ती आणि रिक्षा वगैरे आहेत का, रिक्षा वगैरे नव्हत्या. तर मग थोडीफार वाट बघितली, नंतर मग आले मी घरी. वाव, कसला व्ह्यू आहे का, हे आमचं असं कोकण आहे, भारी वाटतं राव. गावाला जायचं म्हटलं ना की मन ना अगदी असं फुलून येतं. आणि पाऊस पण खूप होता, आमच्या कोकणात तर पाऊस खूप लागतो आहे, तो विषयच नाही त्याच्यामध्ये. खूप पाऊस होता. मित्रांनो, आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.